करायला फिश घेतलेलं आहे. तर मी आधी कढीपत्ता तेल टाकलं आहे थोडंसं आणि थोडंसं कढीपत्ता टाकलेला आहे. त्याच्यावर मग मी फिश टाकते. कढीपत्ता टाकते कारण की त्याचा मस्त असं छान सुगंध येतो फिशला, म्हणून मी ती कढीपत्ता टाकते. त्याच्यावरती फिश ठेवते. हे बघा मी आता मस्तपैकी असं रवा लावून घेतलेला आहे छान असा. मस्त सगळीकडनं रवा लागलेला आहे त्याला. फिशला ना छानपैकी रवा लागला पाहिजे असा असा सुंदरपैकी. आणि मग तो या तव्यावर टाकायचा. आणि मच्छी कधीही टाकताना गॅस फास्ट ठेवायचा थोडा तव्यावर टाकताना, नंतर थोडा कमी करायचा, नंतर मच्छी मग कडक होत नाही. सगळ्या मिरच्या टाकते पटापट पटापट. तवा पण टाकलेला आहे मस्त असं. अशीच मच्छी करून बघा कशी वाटते ते सांगा मला. कढीपत्ता वगैरे फोडून टाकतो, कोण कोण लसूणही टाकतं, मी लसूण नाही टाकत. म्हणजे मग शेवऱ्या नाही टाकत लसूण फोडणी कसं टाकल्या त्याला. त्याचा स्मेल त्याला तिचा सुगंध आला ना म्हणून ते लसूण टाकतो. ती खात नाही त्याच्यासाठी मी फक्त कढीपत्ता टाकला तर ती छान मच्छीचा वास उग्रच वास येत नाही मच्छीला. फोडणी बसते. हे बघा मी आता मच्छी टाकून घेतलेली आहे तव्यावर अशी मस्त अशी. बघा मी दाखवते. एक साईडने पलटी करूया थोड्या वेळात. झालेली आहे एक साईडला इथे 5 मिनिटात.